आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी अनिल पाटील यांचा इशारा, महाराष्ट्रभर भीक मागून रस्ता करण्याची घोषणा। शिरापूर ते लोकमंगल गामा 29 या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल आबाजी पाटील यांनी प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना निवेदने दिली आहेत। सोलापूरचे पालकमंत्री, खासदार, मोहोळचे आमदार तसेच जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि संबंधित विभागांना दिलेल्या निवेदनात त्यांनी या महिन्याभरात रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली। अनिल पाटील यांनी इशारा देताना सांगितले की जर या महिन्यात रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर 1 जुलै पासून मी स्वतः रस्त्याच्या कामाला सुरुवात करणार असून 3 जुलै 2026 पासून महाराष्ट्रभर भीक मागून हा रस्ता करण्यासाठी जन आंदोलन छेडणार आहे। त्यांनी पुढे म्हटले की आंदोलनादरम्यान ते पालकमंत्री, खासदार आणि आमदार यांचे फोटो छातीवर लावून नागरिकांकडून मदतीची याचना करणार आहेत। लोकप्रतिनिधींचे फोटो पाहून नागरिक अधिक मदत करतील अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे। तसेच मोहोळ येथील संबंधित कार्यालयासमोर नारळ फोडून आणि हार अर्पण करून भीक मागण्याच्या आंदोलनाची सुरुवात केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। दरम्यान शिरापूर ते लोकमंगल गामा 29 या मार्गाची अत्यंत खराब अवस्था असून नागरिक, शेतकरी आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे अनिल पाटील यांनी सांगितले आहे। त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे। नमस्कार, मी अनिल आबाजी पाटील, राहणार शिरापूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। आत्ता मी उभा आहे शिरापूर ते लोकमंगल रस्त्यावर। ह्या रस्त्यासाठी मी 5 वर्ष झालं संघर्ष करतोय, परंतु हे रस्ता दुरुस्त काही करत नाही ते। आमदार आले, खासदार आले, मतं घेऊन निवडून गेले, पालकमंत्री आमचे सोलापूरचे गप्पा आणतात, काम कुठलंच नाही। रस्ते करू, पाणी करू म्हणून लोकांकडून मते घेतली फक्त। जिल्हा परिषद, पंचायत समित्या जिंकल्या, परंतु रस्त्याच्या नावानं बॉम्ब आहे। म्हणून मी काल पालकमंत्री साहेबांना निवेदन दिलंय, माननीय खासदार प्रणिताईला निवेदन दिलंय, आमदार राजू खरे साहेबाला पण आता मी उद्या निवेदन देणार आहे। जिल्हा परिषद बांधकाम विभागाला पत्र दिलंय, जिल्हा अधिकाऱ्याला दिलंय, पोलीस अधीक्षकाला दिलंय। जर या रस्त्याचं काम जर या महिन्या अखेरपर्यंत पूर्ण नाही केलं तर 1 तारखेला या रस्त्याचं काम, हा रोड मी उकरून ह्याच्यावर मुरुम टाकून, रोलर फिरवून, पाणी मारून हा रस्ता मी दुरुस्त करणार आहे। आणि 3/7/2026 रोजी महाराष्ट्रभर भीक मागणार या रस्त्यासाठी। त्याच्यासाठी आमचे सोलापूरचे पालकमंत्री साहेब, त्यांचा एकीकडे फोटो राहील, आमच्या सोलापूरचे खासदार प्रणितीताई, त्यांचा एकीकडे फोटो राहील, आमचे मोहोळचे विद्यमान आमदार राजू खरे साहेब, यांचा एकीकडे फोटो राहील। यांचे फोटो छताडावर लावून महाराष्ट्रभर मी भीक मागणार आणि या रस्त्याचं काम पूर्ण करणार आहे असं मी प्रशासनाला लेखी सुद्धा पत्र दिलेलं आहे। तरी महिना अखेरपर्यंत या रस्त्यावरून शाळेची मुलं जातात, लोकमंगल कामगार येतात, या रस्त्यावर 50 ते 60 अपघात झालेत। हे बघा कसे खड्डे आहेत। शिरापूरनं कारखान्यावर यायचं म्हणलं तर अर्धा तास लोकांचा जातो, कुणाच्या माना गेला, कुणाच्या कमरा गेल्या, परंतु प्रशासनाला अद्याप जाग आली नाही। 100 निवेदनं झाली असतील, 50 आंदोलनं झाली असतील, म्हणून शेवटचा मार्ग मी निवडलाय, भीक मागून हा रस्ता करण्यात यावा असं मी पत्र दिलेलं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।